सातारा जिल्ह्यात 1 मे पासून जनगणनेचा श्रीगणेशा जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण तयारी पूर्ण. जिल्हाधिकारी संतोष पाटील. सातारा जिल्ह्यात 16व्या जनगणनेच्या प्रक्रियेला 1 मे पासून सुरुवात होत असून यंदाची जनगणना प्रशासनामार्फत प्रथमच पूर्णपणे डिजिटल स्वरूपात पार पडणार आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. दरम्यान मोबाईल ॲपच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही जनगणना प्रक्रिया प्रामुख्याने 2 टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच 1 ते 15 मे दरम्यान नागरिकांना स्वतःहून माहिती भरण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी संकेतस्थळावर स्वगणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून नागरिक आपल्या घराची स्थिती आणि मालमत्तेची माहिती ऑनलाईन भरू शकतील. यानंतर 16 मे ते 14 जून या दुसऱ्या टप्प्यात नियुक्त केलेले प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेट देऊन उर्वरित माहिती संकलित करणार आहेत. या मोहिमेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जनगणनेची नोंदणी पूर्ण झाल्यावर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळखपत्र क्रमांक प्रदान केला जाणार आहे. ही संकलित केलेली माहिती भविष्यातील विकास योजना आणि साधन संपत्तीच्या योग्य वाटपासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. ही केवळ आकडेवारी नसून राज्याच्या प्रगतीचा खरा आधार आहे, असे सांगत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी कोणत्याही भीतीशिवाय प्रगणकांना अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. मी संतोष पाटील, जिल्हाधिकारी सातारा. आज आपण निवेदन करतोय. 16वी भारताची जनगणना महाराष्ट्रामध्ये 1 मे 2026 पासून सुरू होते आहे. या जनगणनेचे प्रामुख्याने 2 टप्पे असणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये घरगणना आपण करतोय. पहिल्या टप्प्यामध्ये 2 भाग असणार आहेत. 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वयं नोंदणीचा टप्पा उपलब्ध असणार आहे. 16 मे पासून 14 जूनपर्यंत शासनाच्या वतीने प्रगणक आपल्या घरी येऊन नोंदणी करणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या भागामध्ये स्वयं नोंदणी करण्यासाठी सर्व नागरिकांना भारत सरकारने जनगणनेसाठी जे पोर्टल तयार केलेलं आहे त्या पोर्टलवर https://se.census.gov.in पोर्टलवर गेल्यानंतर आपल्याला 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. आपल्या नाव, आपला मोबाईल क्रमांक आणि आपला पिनकोड. याद्वारे आपलं रजिस्ट्रेशन आपल्याला करता येईल. OTP येईल आणि त्याद्वारे रजिस्ट्रेशन करता येईल. प्रगणकाद्वारे जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते सगळे प्रश्न आपल्याला याद्वारे उपलब्ध होतील. त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला नोंदवायची आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं नोंदवल्यानंतर 11 डिजिट किंवा 11 आकडी एक सेन्सस कोड आपल्याला येणार आहे. तो सेन्सस कोड आपण आपल्याकडे नोंदवून ठेवावा, योग्य ठिकाणी सेव्ह करून ठेवावा, जेणेकरून 16 तारखेनंतर ज्यावेळेस आपल्याला प्रगणक घरी भेट देण्यासाठी येणार आहेत त्या प्रगणकाला हा 11 आकडी संख्येचा सेन्सस कोड आपल्याला उपलब्ध करून द्यायचा आहे. तो सेन्सस कोड आपण उपलब्ध करून दिल्यानंतर आपण नोंदवलेली माहिती प्रगणकाच्या ॲपमध्ये आपोआप येईल आणि मग ती आपण कन्फर्म केल्यानंतर जनगणनेच्या ॲपमध्ये सेव्ह होणार आहे. त्यामुळे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की 1 मे पासून सुरू होणाऱ्या या जनगणनेमध्ये स्वयंघोषणेद्वारे आपण सहभागी होऊ शकता आणि 16 मे पासून 14 जूनपर्यंत प्रगणकाद्वारे आपण सहभागी होऊ शकता. आपण दिलेली माहिती भारत सरकारद्वारे जे नियोजन करण्यात येतं, ज्याच्यामध्ये रोजगार, शिक्षण किंवा भौतिक सुविधा देण्यासाठी जे प्लॅनिंग केलं जातं त्यासाठी उपयोगी येणार आहे. एक आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपण जी माहिती प्रगणकाला किंवा स्वयंघोषणेद्वारे नोंदवणार आहात ती माहिती फक्त भारत सरकार यांच्याकडेच उपलब्ध असणार आहे, फक्त नियोजनासाठी वापरण्यात येणार आहे. ती इतर कुठल्याही कंपनी, खाजगी व्यक्तीकडे शेअर केली जाणार नाही किंवा त्यांना देण्यात येणार नाही किंवा त्याचा कुठलाही इतर कारणासाठी वापर केला जाणार नाही. त्यामुळे 1 मे पासून सुरू होणाऱ्या जनगणनेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि प्रगणकाला अचूक माहिती द्यावी अशी आपणाला विनंती करतो. खदगुण आरोग्य उपकेंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी देणार. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई म्हैशिंदे यांची माहिती.
खटाव तालुक्यातील खातगुण येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची प्रशस्त इमारत बांधून तयार झाली असली तरी त्या ठिकाणी अद्याप शासकीय कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी नियुक्त नसल्यामुळे ग्रामस्थांना आरोग्य सेवेसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे उपकेंद्र सुरू करून नियमित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश लावण पाटील यांनी केली आहे। या संदर्भात योगेश लावण पाटील यांनी जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी खातगुण येथील परिस्थितीचा सविस्तर आढावा देत ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय त्यांच्या निदर्शनास आणून दिली। या समस्येची दखल घेत डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे यांना बोलावून हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या। त्यामुळे लवकरच खातगुण येथील उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होऊन सेवा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यावेळी विनायक रुपेश लावण, गणेश चव्हाण, प्रणित फौजी, उमेश गुजर, हर्ष पवार आदी यावेळी उपस्थित होते। खरीप हंगामासाठी कराडमध्ये पूर्वतयारी आढावा बैठक, शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने उपाययोजनांचे निर्देश। कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीस कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे आणि कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, कराड पंचायत समितीच्या सभापती सौ नंदा अरुण यादव, उपसभापती सौ अनिता सतीश वेताळ यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी आणि शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते। खरीप हंगाम अधिक सक्षम व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी बियाणे व खतांचा सुरळीत पुरवठा, पाण्याचे योग्य नियोजन, आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब आणि प्रभावी पीक व्यवस्थापन या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांसमोरील विविध अडचणी जाणून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली। आमदार मनोजदादा घोरपडे यांनी यावेळी सकारात्मक भूमिका मांडत शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहण्याचे आवाहन केले। तसेच शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले। या बैठकीमुळे आगामी खरीप हंगाम अधिक सुकर व उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला। कराड शहर पोलिसांची फटाका मोहीम, 15 बुलेट स्वारांवर कारवाई, कर्कश सायलेन्सर जप्त। कराड शहरात वाढत चाललेल्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी फटाका मोहीम राबवत जोरदार कारवाई केली। या विशेष मोहिमेदरम्यान कर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या तब्बल 15 बुलेट स्वारांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या वाहनावरील बेकायदेशीर सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत। अलीकडील काळात कराड शहरात तसेच परिसरात काही दुचाकी स्वारांकडून बुलेट मोटारसायकलींना मॉडिफाईड फटाका सायलेन्सर बसवून मोठ्या आवाजात फटाके उडवल्यासारखा आवाज करण्यात येत होता। यामुळे नागरिक, रुग्णालय परिसर, शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर पोलिसांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारींची दखल घेत कराड शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक नियंत्रण शाखेने शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे व संवेदनशील भागांमध्ये नाकाबंदी करत विशेष तपासणी मोहीम राबवली। या दरम्यान कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटारसायकलींची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली। पोलिसांनी सांगितले की मोटार वाहन कायद्याअंतर्गत वाहनांमध्ये अशा प्रकारचे बदल करणे बेकायदेशीर असून ध्वनी प्रदूषण नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। तसेच जप्त करण्यात आलेले सायलेन्सर पुन्हा वापरात आणू दिले जाणार नाहीत। दरम्यान या कारवाईमुळे फटाका सायलेन्सर वापरणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे। पुढील काळातही अशी मोहीम सातत्याने राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे।